Welcome student. In previous lecture, we studied the representation of molecule in a three dimension. We use different formula. For example, we use Wedge formula, Fisher projection formula, Newman projection and Sohor's formula to represent the molecule in a three dimension on plain paper. जर आपल्याला ऑर्गेनिक मॉलिक्यूल जर प्लेन पेपरवरती जर थ्री डायमेन्शन मध्ये जर रिप्रेझेंट करायचं असेल तर आपण डिफरंट फॉर्म्युला त्या ठिकाणी यूज केलेला आहे. ठीक आहे. आज जो आपला टॉपिक आहे तो आहे क्लासिफिकेशन ऑफ ऑर्गेनिक कंपाऊंड. ठीक आहे. आपल्याला ऑर्गेनिक कंपाऊंडचं काय करायचंय, क्लासिफिकेशन करायचं आहे. दोन मेथड्स आहेत तर त्या दोन मेथड यूज करून आपण क्लासिफिकेशन करू शकतो. म्हणजे जर ऑर्गेनिक कंपाऊंडचं जर क्लासिफिकेशन करायचं असेल तर आपण दोन डिफरंट मेथड्स आहेत. त्यातली जी पहिली मेथड आहे ती आहे द क्लासिफिकेशन ऑफ ऑर्गेनिक कंपाऊंड ऑन द बेसिस ऑफ कार्बन स्केलेटन अँड द सेकंड मेथड इज क्लासिफिकेशन ऑफ ऑर्गेनिक कंपाऊंड ऑन द बेसिस ऑफ फंक्शनल ग्रुप. म्हणजे आपण ऑर्गेनिक कंपाऊंडचं जे क्लासिफिकेशन आहे ते दोन प्रकारे करू शकतो. एक जी पहिली मेथड आहे त्या पहिल्या मेथडमध्ये कार्बन स्केलेटनच्या बेसिसवरती आहे आणि जी दुसरी मेथड आहे त्या आहे फंक्शनल ग्रुपवरती. म्हणजे फंक्शनल ग्रुप आणि कार्बन स्केलेटन ह्या दोन मेथड यूज करून आपण ऑर्गेनिक कंपाऊंड काय करू शकतो, क्लासिफाय करता येणार आहे. हे तुमच्यासमोर जी डायग्राम दिसते ती सुद्धा काही क्लासिफिकेशन आहे आणि हे जे क्लासिफिकेशन आहे हे क्लासिफिकेशन कार्बन स्केलेटन मेथडवरती डिपेंड आहे. म्हणजे आपण या ठिकाणी जे ऑर्गेनिक कंपाऊंडचं क्लासिफिकेशन बघतोय हे जे क्लासिफिकेशन आहे हे कार्बन स्केलेटनवरती आहे. बरोबर. आणि नेक्स्ट लेक्चरमध्ये आपण जे क्लासिफिकेशन स्टडी करणार आहोत ते आहे फंक्शनल ग्रुपवरती. ठीक आहे. तर आपण क्लासिफिकेशन बघूया. ठीक आहे. हे जे क्लासिफिकेशन आहे ते ऑर्गेनिक कंपाऊंड आहे. ऑर्गेनिक कंपाऊंडचं क्लासिफिकेशन आहे आणि कोणत्या बेसिसवरती आहे, कार्बन स्केलेटनवरती. ठीक आहे. सो वी क्लासिफाय ऑर्गेनिक कंपाऊंड ऑन द बेसिस ऑफ कार्बन स्केलेटन. डायग्राम तुमच्या समोर दिसते. या ठिकाणी काय ऑर्गेनिक कंपाऊंड आहे. सो फर्स्ट वी क्लासिफाय ऑर्गेनिक कंपाऊंड इन टू वे और वी क्लासिफाय ऑर्गेनिक कंपाऊंड in two class. The first is aliphatic and second is cyclic. The aliphatic compound is also known as acyclic compound. The aliphatic compound is also known as acyclic compound or it is also known as open chain compound. म्हणजे aliphatic compound जे असतात ते कंपाऊंड त्यांना असायक्लिक कंपाऊंड म्हणतो किंवा त्यांना काय म्हटलं जातं, ओपन चेन कंपाऊंड. म्हणजे ऑर्गेनिक कंपाऊंडचं क्लासिफिकेशन आपण ॲलिफॅटिक आणि सायक्लिक कंपाऊंड मध्ये करू शकतो. आता ॲलिफॅटिक कंपाऊंड काय ते बघूया आपण. ॲलिफॅटिक कंपाऊंड म्हणजेच काय, असायक्लिक कंपाऊंड. म्हणजेच काय, ज्यामध्ये सायकल म्हणजे ज्यामध्ये रिंग नाही, रिंग नसलेले जे कंपाऊंड्स असणार आहे ते कंपाऊंड कोणते असणार आहे, असायक्लिक किंवा ॲलिफॅटिक कंपाऊंड आहे किंवा त्यांनाच आपण काय म्हणतो, ओपन चेन कंपाऊंड म्हणतो. आता ॲलिफॅटिक जे कंपाऊंड्स असणार आहे, ॲलिफॅटिक कोण असेल मग, ॲलिफॅटिक कंपाऊंड एक तर असतील स्ट्रेट चेन. ॲलिफॅटिक कंपाऊंड कोण असणार आहे, स्ट्रेट चेन असेल किंवा ब्रांच चेन असणार आहे. आपण एक्झाम्पल घेऊया. ॲलिफॅटिक किंवा असायक्लिक कंपाऊंड. म्हणजे लक्षात घ्या, ॲलिफॅटिक कंपाऊंड मध्ये कोणतीही रिंग नसणार आहे त्यांनाच आपण काय म्हणतो, ओपन चेन कंपाऊंड म्हणतो. आपण एक्झाम्पल घेऊया. CH3 CH2 CH3. ठीक आहे. हे काय स्ट्रेट चेन कंपाऊंड आहे. स्ट्रेट चेन कंपाऊंड म्हणजेच कोणतं आहे, ॲलिफॅटिक कंपाऊंड आहे. मग ते वेगळे अनसॅच्युरेटेड सुद्धा असू शकतं. किंवा हे आहे स्ट्रेट चेन, तर ब्रांच चेन कंपाऊंड अशा प्रकारे असणार आहे. CH3 बॉन्ड CH बॉन्ड CH3 बॉन्ड CH3. या ठिकाणी काय एक ब्रांच आहे, एक सबस्टिट्यूएंट आहे. म्हणजे लक्षात घ्या, ॲलिफॅटिक कंपाऊंडला काय म्हटलं जातं, असायक्लिक कंपाऊंड किंवा असायक्लिक कंपाऊंड म्हणजेच कोणते, ओपन चेन कंपाऊंड आहे. त्यामध्ये कोणत्याही प्रकारची रिंग नसणार आहे. म्हणजे जर आपण ॲलिफॅटिक कंपाऊंड म्हटलं तर त्या ॲलिफॅटिक कंपाऊंड मध्ये तुम्हाला रिंग बघायला मिळणार नाही. ठीक आहे. आणि तो सेकंड टाइप आहे ऑर्गेनिक कंपाऊंडच्या क्लासिफिकेशनचा, तो आहे सायक्लिक कंपाऊंड. आता सायक्लिक कंपाऊंड म्हणजेच काय, क्लोज चेन कंपाऊंड. क्लोज चेन म्हणजेच काय, त्या ठिकाणी काय असणार आहे, रिंग असणार आहे. आपण इथे एक्झाम्पल घेऊ शकतो, बेन्झीन रिंग घेऊ शकतो. बरोबर ना. कोणतं एक्झाम्पल घेता येईल आपल्याला, बेन्झीन रिंगचं एक्झाम्पल घेता येईल, कारण बेन्झीन रिंग काय एक सायक्लिक कंपाऊंड आहे. किंवा आपण त्या ठिकाणी घेऊ शकतो सायक्लोहेक्झेन. काय घेता येईल आपल्याला, सायक्लोहेक्झेन. हे सायक्लोहेक्झेन आहे, हे काय बेन्झीन आहे. हे दोन्ही कंपाऊंड कसे आहेत, सायक्लिक आहे. हे दोन्ही कंपाऊंड कसे आहेत, सायक्लिक आहे. म्हणजेच रिंग कंपाऊंड आहे. ठीक आहे. म्हणजे सुरुवातीला आपण ऑर्गेनिक कंपाऊंडचं क्लासिफिकेशन दोन टाइप मध्ये केलेलं आहे. एक आहे ॲलिफॅटिक कंपाऊंड आणि दुसरा आहे सायक्लिक कंपाऊंड. ठीक आहे. पुढे जर बघितलं तर सायक्लिक कंपाऊंडचं क्लासिफिकेशन परत दोन टाइप मध्ये केलं. एक आहे होमोसायक्लिक आणि दुसरा आहे हेट्रोसायक्लिक. मीन्स द सायक्लिक कंपाऊंड और क्लोज चेन कंपाऊंड अगेन क्लासिफाइड इनटू टू टाइप. द फर्स्ट इज होमोसायक्लिक अँड द सेकंड इज हेट्रोसायक्लिक. ठीक आहे. या ठिकाणी जर तुम्ही जर बघितलं तर सायक्लिक मीन्स रिंग असणार आहे. इथं हेट्रोसायक्लिक आहे. इथे सायक्लिक म्हणजे इथे रिंग असणार आहे आणि इथे रिंग असणार आहे. कारण हे दोन्ही कशाचे टाइप्स आहेत, सायक्लिक कंपाऊंडचे टाइप्स आहेत. पण इथे म्हटलेलं आहे होमो आणि इथे काय म्हटलेलं आहे, हेट्रो. होमो मीन्स सेम
होमोचा अर्थ काय सेम आणि हेट्रो मीन्स काय असणार आहे डिफरंट असणार आहे. ठीक आहे, पण दोन्ही काय होमोसायक्लिक हेट्रोसायक्लिक दोन्ही ठिकाणी रिंग असणार आहे, पण होमो मीन्स सेम आणि हेट्रो मीन्स काय डिफरंट आहे. आता होमोसायक्लिक कंपाऊंड कोणते असणार आहे किंवा कोणत्या कंपाऊंडला होमोसायक्लिक म्हणायचं आपण ते बघूया. आपण एक्झाम्पल घेऊया, इतर घेऊया रिंग घेऊया बेन्झिनची. कसलं सायकल कोणती सायक्लिक कंपाऊंड घेतलं आपण बेन्झिन घेतलं. आता तुम्ही जर याचं कंपाऊंड बघितलं तर या ठिकाणी हे जे बेन्झिन आहे बेन्झिनच्या प्रत्येक कॉर्नरला काय कार्बन आहे, बेन्झिनच्या प्रत्येक कॉर्नरवरती काय कार्बन आहे. ठीक आहे, आणि इथे आपण एक्झाम्पल घेऊया, इथे एक्झाम्पल घेऊया बघा. ठीक आहे, इथे पायरिडिन आहे, हे एक्झाम्पल कशाचं आहे बेन्झिनचं आहे आणि एक्झाम्पल कशाचं आहे पायरिडिन आहे. आता तुम्ही जर व्यवस्थित स्ट्रक्चर बघितलं तर बेन्झिन कशाचं एक्झाम्पल आहे होमोसायक्लिक कंपाऊंडचं एक्झाम्पल आहे आणि पायरिडिन कशाचं एक्झाम्पल आहे हेट्रोसायक्लिकचं. आता होमोसायक्लिक आणि हेट्रोसायक्लिक मध्ये काय फरक आहे आपण आधी ते समजून घेऊया. लक्षात ठेवा, होमोसायक्लिक म्हणजे रिंग कंपाऊंड, हेट्रोसायक्लिक म्हणजे रिंग कंपाऊंड. पण सगळ्यात महत्वाचं काय का होमोसायक्लिक कंपाऊंड हे जे फॉर्म होणार आहे की होमोसायक्लिक कंपाऊंड मध्ये जी रिंग असणार आहे ती रिंग फक्त कार्बन कंपाऊंडने तयार होणार आहे. इथे बघा, इथे सगळे काय दिसतात तुम्हाला कार्बन आणि त्या कार्बनला काय अटॅच आहे हायड्रोजन अटॅच असणार आहे. बरोबर, म्हणजे ही जी रिंग तयार झाली ही जी सायक्लिक कंपाऊंड जे तयार झालं त्यामध्ये फक्त काय असणार आहे कार्बन असणार आहे. या ठिकाणी दुसरं अदर हेट्रोएटम, दुसरा कोणताही हेट्रोएटम म्हणजे कार्बन सोडून दुसरा हेट्रोएटम रिंग मध्ये प्रेझेंट नसणार आहे. त्याच कंपाऊंडला आपण काय म्हणतो होमोसायक्लिक कंपाऊंड म्हणतो. म्हणजे होमोसायक्लिक कंपाऊंड कशापासून फॉर्म होतं किंवा होमोसायक्लिक कंपाऊंड मध्ये जी रिंग असणार आहे ती रिंग कुणापासून फॉर्म होणार आहे फक्त कार्बन पासून फॉर्म होणार आहे, अदर हेट्रोएटम त्या ठिकाणी नसणार आहे. आता हेट्रोसायक्लिकचं आपण एक्झाम्पल घेतलं पायरिडिन. तुम्ही जर इथं जर बघितलं ही सुद्धा काय एक रिंग आहे सायक्लिक कंपाऊंड आहे, पण या ठिकाणी इथे कार्बन आहे इथे कार्बन आहे. बरोबर, पण इथे एक तुम्हाला काय दिसतोय नायट्रोजन दिसतोय. बरोबर ना, हा कोण आहे नायट्रोजन आहे. म्हणजे नायट्रोजन काय झाला नायट्रोजन झाला हेट्रो कंपाऊंड, कार्बन सोडून दुसरा हेट्रो आयटम आहे. म्हणजे या ठिकाणी बघा रिंग इथे ही जी रिंग तुम्ही जर बघितली तर ही रिंग कार्बन आणि नायट्रोजन या दोन एलिमेंट पासून फॉर्म झाली आहे. म्हणजे या ठिकाणी कार्बन सोडून एक हेट्रो आयटम तुम्हाला बघायला मिळतोय. म्हणजे इथे बघा हा नायट्रोजन कोण आहे हा एक हेट्रो आयटम आहे आणि अशा कंपाऊंडला काय म्हणायचंय ही सायक्लिक कंपाऊंड आहे. पण या ठिकाणी ती जी रिंग आहे ती फक्त कार्बननी तयार झालेली नाही, त्यामध्ये एक नायट्रोजन आहे आणि नायट्रोजन काय एक हेट्रो आयटम आहे. म्हणून या कंपाऊंडला काय म्हणायचंय हेट्रोसायक्लिक कंपाऊंड म्हणायचे. तसं बघायला गेलं होमोसायक्लिक आणि हेट्रोसायक्लिक हे ऍक्च्युअल काय आहेत हे सायक्लिक कंपाऊंड आहेत. बरोबर, आपण सायक्लिक कंपाऊंडचं क्लासिफिकेशन दोन टाइप मध्ये केलं, एक आहे होमोसायक्लिक आणि दुसरा आहे हेट्रोसायक्लिक. होमोसायक्लिक होमो मीन्स सेम, हेट्रो मीन्स डिफरंट. होमोसायक्लिक मीन्स कंपाऊंड मीन्स द रिंग इज फॉर्म ओनली बाय कार्बन ऍटम, जी रिंग तयार होणार आहे रिंग मध्ये फक्त कार्बन ऍटम असणार आहे. आणि हेट्रोसायक्लिक कंपाऊंड मध्ये जी रिंग असणार आहे त्या रिंग मध्ये कार्बन पण असणार आहे आणि एक किंवा एक हेट्रो ऍटम असणार आहे. मग फक्त नायट्रोजन असेल त्या ठिकाणी सल्फर दिसतोय, ऑक्सिजन आहे. बरोबर, कोणतेही कंपाऊंड बरोबर नायट्रोजन ठिकाणी कधी सल्फर असू शकतं, ऑक्सिजन असू शकतं, हे हेट्रो आयटम रिंग मध्ये असू शकतात. जर हेट्रो आयटम जर रिंग मध्ये असेल तर त्या कंपाऊंडला म्हणायचं हेट्रोसायक्लिक कंपाऊंड. ठीक आहे, पुढे बघूया. हेट्रोसायक्लिक कंपाऊंड परत क्लासिफिकेशन किती टाइप मध्ये केलं दोन टाइप मध्ये केलं. मीन्स द हेट्रोसायक्लिक कंपाऊंड आर अगेन क्लासिफाइड इनटू टू टाइप. द फर्स्ट इज हेट्रोसायक्लिक एरोमॅटिक अँड द सेकंड इज हेट्रोसायक्लिक नॉन एरोमॅटिक. हेट्रोसायक्लिक एरोमॅटिक आणि हेट्रोसायक्लिक नॉन एरोमॅटिक. आता हेट्रोसायक्लिक एरोमॅटिक आणि हेट्रोसायक्लिक नॉन एरोमॅटिक काय ते आपण आधी समजून घेऊया. त्याच्या आधी आपण होमोसायक्लिकचं क्लासिफिकेशन करूया, कारण होमोसायक्लिकच्या क्लासिफिकेशनवरून आपला एरोमॅटिक कंपाऊंड काय ते लक्षात येईल. इथे बघा होमोसायक्लिक कंपाऊंड परत क्लासिफिकेशन किती टाइप मध्ये केलं दोन टाइप मध्ये केलं. मीन्स द होमोसायक्लिक कंपाऊंड आर क्लासिफाइड इनटू टू टाइप. द फर्स्ट इज अलिसायक्लिक कंपाऊंड अँड सेकंड इज एरोमॅटिक कंपाऊंड. आता अलिसायक्लिक आणि एरोमॅटिक कंपाऊंड काय ते बघूया आपण. ऍक्च्युअल दोन्ही पण काय रिंग कंपाऊंड आहे सायक्लिक कंपाऊंड आहे, पण अलिसायक्लिक कंपाऊंड काय ते आपण बघूया. इथे बघा अलिसायक्लिक कंपाऊंड कुणाला म्हणायचं द अलिसायक्लिक कंपाऊंड मीन्स द सायक्लिक कंपाऊंड द कंपाऊंड दे आर सायक्लिक बट देअर प्रॉपर्टीज आर सिमिलर टू एलिफॅटिक कंपाऊंड. म्हणजे या ठिकाणी हे जे कंपाऊंड असणार आहे ते सायक्लिक कंपाऊंड असेल, पण त्या सायक्लिक कंपाऊंडच्या ज्या प्रॉपर्टीज असतील त्या प्रॉपर्टीज कुणासारखे असणार आहे एलिफॅटिक कंपाऊंड सारखे असणार आहे. कुणासारखे असणार आहेत एलिफॅटिक कंपाऊंड सारखे. आपण इथे या ठिकाणी एक्झाम्पल घेऊ शकतो. इथे आपण एक्झाम्पल घेऊया सायक्लोहेक्झेन. काय घेतलं सायक्लोहेक्झेन. किंवा आपण दुसरं एक्झाम्पल घेऊ शकतो. दुसरं एक्झाम्पल या ठिकाणी घेतलं सायक्लोहेक्झिन. हे सायक्लोहेक्झेन आहे आणि सायक्लोहेक्झिन आहे ENE. ठीक आहे, हे काय सायक्लिक कंपाऊंड आहे बरोबर, पण
ह्या सायक्लिक कंपाऊंडच्या म्हणजे सायक्लोहेक्झेन असू द्या किंवा सायक्लोहेक्झेन यांच्या ज्या प्रॉपर्टीज असणार आहे ह्या प्रॉपर्टीज कुणासारख्या असणार आहे, ॲलिफॅटिक कंपाऊंड सारखे असणार आहे. म्हणून त्यांना काय म्हणायचं, अलिसायक्लिक कंपाऊंड. रिंग असणार आहे पण त्यांच्या प्रॉपर्टीज ह्या कुणासारख्या असणार आहे, ॲलिफॅटिक कंपाऊंड. त्याला आपण काय म्हणतो, अलिसायक्लिक कंपाऊंड म्हणतो. जो सेकंड टाइप आहे तो आहे ॲरोमॅटिक कंपाऊंड. बरोबर. आता ॲरोमॅटिक कंपाऊंड कुणाला म्हणायचं, मीन्स द ॲरोमॅटिक कंपाऊंड कंटेन रिंग बट अँड देअर प्रॉपर्टीज आर सिमिलर टू रिंग कंपाऊंड. म्हणजे रिंग कंपाऊंडच्या ज्या प्रॉपर्टीज असणार आहे त्या प्रॉपर्टी कोणाच्या असतील, ॲरोमॅटिक कंपाऊंडच्या असणार आहेत. ॲरोमॅटिक कंपाऊंड कोण असतो, का जो हकेल्स रूल जो फॉलो करतो. कोणता रूल असणार आहे, हकेल्स रूल जो आहे, जो जे सायक्लिक कंपाऊंड हकेल्स रूल फॉलो करतो त्या कंपाऊंडला आपण काय म्हणतो, ॲरोमॅटिक कंपाऊंड म्हणतो. ठीक आहे. पुढे बघूया ॲरोमॅटिक कंपाऊंडचं क्लासिफिकेशन परत कशामध्ये केलं, दोन टाइप मध्ये. एक आहे बेन्झिनॉइड and the second is non-benzenoid. Means the aromatic compound are classified in two types. The first is the benzenoid compound and another is non-benzenoid compound. So first we take the example of benzenoid compound. Benzenoid compound आपण एक्झाम्पल घेऊया. ठीक आहे. इथे एक्झाम्पल घेतलं बेन्झीन. ठीक आहे. आता बेन्झेनॉइड कंपाऊंड कोणाला म्हणायचं, द बेन्झेनॉइड कंपाऊंड कंटेन ऍट लिस्ट वन बेन्झीन रिंग. काय असणार आहे, इट कंटेन ऍट लिस्ट वन बेन्झीन रिंग. म्हणजे जे कंपाऊंड बेन्झेनॉइड आहे त्या कंपाऊंड मध्ये कमीत कमी एक तरी बेन्झीन रिंग असणार आहे. एक तरी बेन्झीन रिंग असेल अशा कंपाऊंडला काय म्हणायचं, बेन्झेनॉइड कंपाऊंड म्हणायचं. इथे बघा, इथे बेन्झीनचं एक्झाम्पल तुमच्या समोर दिसते. एक बेन्झीन रिंग आहे म्हणजे हे कंपाऊंड काय, ॲरोमॅटिक आहे. बेन्झेनॉइड ही जे बेन्झीन दिसतं तुम्हाला हे ॲरोमॅटिक आहे आणि कसं आहे, बेन्झेनॉइड आहे. कारण यामध्ये कमीत कमी एक तरी काय बेन्झीन रिंग आहे. आपण दुसरं एक्झाम्पल घेऊया. नॅफ्थॅलिन. एक्झाम्पल कसलं आहे, नॅफ्थॅलिन आहे. यामध्ये बघा किती बेन्झीन रिंग आहे, दोन बेन्झीन रिंग आहे. ही एक बेन्झीन रिंग आणि ही सेकंड बेन्झीन रिंग, दोन बेन्झीन रिंग आहे. याला सुद्धा काय म्हणायचं, बेन्झेनॉइड कंपाऊंड म्हणायचं. मग बेन्झेनॉइड कंपाऊंड मध्ये काय असणं गरजेचं आहे, कमीत कमी एक बेन्झीन रिंग असणं गरजेचं आहे. तरच त्याला आपण काय म्हटलं जातं, बेन्झेनॉइड कंपाऊंड म्हटलं जातं. आता पुढे येऊ आपण नॉन बेन्झेनॉइड कंपाऊंड. नेक्स्ट काय, नॉन बेन्झेनॉइड कंपाऊंड. आता या ठिकाणी तुम्हाला एक्झाम्पल घेतलं आपण ट्रॉपोनचं. एक्झाम्पल कसलं आहे, ट्रोपोन आहे. आता या ठिकाणी बघितलं तर या ठिकाणी रिंग दिसते आपल्याला, सायक्लिक कंपाऊंड दिसतं. ठीक आहे. आता इथे बघूया आपण बेन्झीनचं एक्झाम्पल बघूया. या बेन्झीनचं एक्झाम्पल जर बघितलं तर सायक्लिक आहे, प्लेनर आहे. बरोबर. आणि हे जे डबल बॉन्ड दिसतात मधले तुम्हाला 3 डबल बॉन्ड आहे हे कसे आहेत, अल्टरनेट आहे. म्हणजे बघा इथे आपण कन्सिडर करूया. ठीक आहे. या ठिकाणी तुम्ही जर बघितलं सिंगल डबल सिंगल डबल सिंगल डबल, परत काय सिंगल, म्हणजे सिंगल आणि डबल बॉन्ड कसे आहेत, अल्टरनेटिंग आहेत किंवा त्याला म्हटलं तर कॉन्जुगेशन आहे. बरोबर. कसे आहेत, कॉन्जुगेशन आहे. म्हणून त्याला काय म्हटलं तर बेन्झेनॉइड कंपाऊंड किंवा त्याला बेन्झीन म्हणलं किंवा त्याला ॲरोमॅटिक कंपाऊंड म्हणतो आपण. पण इथे नॉन बेन्झेनॉइड कंपाऊंडचा जर विचार केला तर लक्षात ठेवायचंय, जसं बेन्झेनॉइड मध्ये कमीत कमी एक बेन्झीन रिंग असते, इथे नॉन बेन्झेनॉइड मध्ये बेन्झीन रिंग नसणार आहे. इथे बेन्झीन नाही. इथे बेन्झीन किती कार्बनचे, C6. आता बेन्झीन जनरली किती कार्बनचे असते, C6. त्याचा मॉलिक्युलर फॉर्म्युला काय, C6H6. पण इथे जर आपण कार्बन बघितले तर कार्बन किती बघूया, 1 2 3 4 5 6 7. इथे जी रिंग तयार झाली आहे ती टोटल किती कार्बन मिळून झाली आहे, 7 कार्बन मिळून झाली आहे. बरोबर. म्हणून यामध्ये बेन्झीन आहे का, नाही. सायक्लिक कंपाऊंड आहे पण बेन्झीन नाही. म्हणजेच काय, नॉन बेन्झेनॉइड झालं. ते काय झालं, नॉन बेन्झेनॉइड. आणि इथे जर बघितलं आपण ही रिंग काय, कॉन्जुगेशन आहे, ॲरोमॅटिक कंपाऊंड आहे. रिंग कशी आहे, कॉन्जुगेशन मध्ये आहे पण ते नॉन बेन्झेनॉइड नाही. का नॉन बेन्झेनॉइड नाही, कारण यामध्ये बेन्झीन रिंग नाही. सायक्लिक आहे पण बेन्झीन रिंग नाही. इथे बघा, इथे कंपाऊंड सायक्लिक होतं आणि इथे काय प्रेझेंट होती, कमीत कमी एक बेन्झीन रिंग होती. म्हणून ते काय झालं होतं, बेन्झेनॉइड. इथे बेन्झीन रिंग नाही म्हणून याला म्हणायचं नॉन बेन्झेनॉइड कंपाऊंड. पुढे येऊ आपण. आता इथे बघितलं आपण हेट्रोसायक्लिक कंपाऊंड. हेट्रोसायक्लिक कंपाऊंड काय का, त्यामध्ये काय असणार आहे, रिंग असणार आहे आणि एक हेट्रो ॲटम त्यामध्ये इन्क्लूड असणार आहे. त्यालाच काय म्हणतो आपण, हेट्रोसायक्लिक कंपाऊंड. पुढे या हेट्रोसायक्लिक कंपाऊंडचं कन्व्हर्जन आपण किंवा क्लासिफिकेशन दोन टाइप मध्ये केलं. एक आहे हेट्रोसायक्लिक ॲरोमॅटिक आणि दुसरी आहे हेट्रोसायक्लिक नॉन ॲरोमॅटिक. आता ॲरोमॅटिक कंपाऊंड कोणाला म्हणतो, जो कंपाऊंड हकेल्स रूल फॉलो करतो. कोणता रूल फॉलो करतो, हकेल्स रूल. त्याला आपण काय म्हणतो, ॲरोमॅटिक कंपाऊंड म्हणतो. आणि ॲरोमॅटिक कंपाऊंड कसे असतात, ॲरोमॅटिक कंपाऊंड हे सायक्लिक असतात, प्लेनर असतात आणि अल्टरनेट सिंगल आणि डबल बॉन्ड असतो. रिंग असणं गरजेचं आहे. सायक्लिक आहे म्हणजे सायक्लिक आहे
आणि कॉन्जुगेशन म्हणजे सिंगल नंतर डबल बॉन्ड यायला पाहिजे, डबल नंतर सिंगल, आणि सिंगल नंतर परत कोणता बॉन्ड यायला पाहिजे, डबल बॉन्ड. त्याला आपण काय म्हणतो, कॉन्जुगेशन, किंवा त्याला म्हटलं जातं अल्टरनेटिंग बॉन्ड. ठीक आहे. आता आपण बघूया हेट्रोसायक्लिक अरोमॅटिक. आता हेट्रोसायक्लिक कंपाऊंड म्हणल्यानंतर त्यामध्ये एक हेट्रो ॲटम असणार आहे, आणि अरोमॅटिक म्हणजेच काय, का रिंग जी असणार आहे, हेट्रो ॲटम असताना रिंग मध्ये काय पाहिजे, सिंगल डबल बॉन्ड मध्ये कॉन्जुगेशन पाहिजे, म्हणजे अल्टरनेट सिंगल डबल बॉन्ड पाहिजे. या ठिकाणी पायरिडिन आहे, आपण थोडे स्ट्रक्चर मोठं ड्रॉ करूया. हा हेट्रो ॲटम नायट्रोजन, बरोबर. इथे जर बॉन्ड बघितले, हे त्याचे बॉन्ड आहेत. हा पायरिडिनचा एक्झाम्पल आहे, आणि पायरिडिन कशाचं एक्झाम्पल आहे, हेट्रोसायक्लिक अरोमॅटिक आहे. आता ही हेट्रोसायक्लिक काय, कारण त्यामध्ये नायट्रोजन काय हेट्रो ॲटम आहे, आणि सायक्लिक किंवा हेट्रोसायक्लिक अरोमॅटिक काय, तर आपण जर बघितलं तर या ठिकाणी हे सिंगल आणि डबल बॉन्ड जे दिसतात, सिंगल डबल बॉन्ड दिसतात, ते कसे आहेत, कॉन्जुगेशन आहे. इथे बघा, सिंगल डबल सिंगल डबल सिंगल डबल सिंगल डबल, हे कसे आहेत, सिंगल डबल बॉन्ड अल्टरनेटिंग आहे, कॉन्जुगेशन आहे, म्हणून त्याला काय म्हणलं जातं, हेट्रोसायक्लिक अरोमॅटिक कंपाऊंड म्हणलं जातं. आणि तो लास्ट टाइप आहे हेट्रोसायक्लिक कंपाऊंडचा, तो आहे हेट्रोसायक्लिक नॉन एरोमॅटिक कंपाऊंड. ठीक आहे. इथे बघा, एक हेट्रो ॲटम आहे ऑक्सिजन, इथं एक हेट्रो ॲटम आहे परत ऑक्सिजन. पहिले कंपाऊंड आहे टेट्राहायड्रोफ्युरॉन, THF मीन्स काय, टेट्राहायड्रोफ्युरॉन, आणि लास्ट आहे पायरॉन. या ठिकाणी बघा, रिंग कंपाऊंड आहे, पण हेट्रोसायक्लिक कंपाऊंड आहे, बरोबर, पण नॉन एरोमॅटिक आहे, हेट्रोसायक्लिक नॉन एरोमॅटिक. तर हेट्रोसायक्लिक नॉन एरोमॅटिक का म्हटलं जातं, कारण आपल्याला माहिती आहे एरोमॅटिक कंपाऊंड म्हणजेच काय, सिंगल डबल बॉन्ड कसे असणं गरजेचं आहे, अल्टरनेटिव्ह. या ठिकाणी डबल बॉन्ड तर आपल्याला दिसतच नाही, टेट्राहायड्रोफ्युरॉन मध्ये डबल बॉन्ड नाही, म्हणजे हे कसं आहे, हे हेट्रोसायक्लिक नॉन एरोमॅटिक कंपाऊंड आहे. आणि लास्ट आहे पायरॉन. पायरॉनचा जर विचार केला तर दोन डबल बॉन्ड दिसतात आपल्याला रिंग मध्ये, पण ते अल्टरनेटिंग मध्ये आहे का बघूया आपण. हे सिंगल डबल सिंगल सिंगल, सिंगल नंतर परत कोणता बॉन्ड आलाय, सिंगल बॉन्ड आला, म्हणून हे काय आहे, हे हेट्रोसायक्लिक नॉन एरोमॅटिक कंपाऊंड आहे. म्हणजे कार्बन स्केलेटन यूज करून आपण काय केलेत, ऑर्गेनिक कंपाऊंडचं काय केलेत, क्लासिफिकेशन केलेत. आणि जी सेकंड मेथड आहे, म्हणजे हे जे क्लासिफिकेशन आहे, क्लासिफिकेशन ऑफ ऑर्गेनिक कंपाऊंड, हे कोणत्या बेसिसवरती आहे, ऑन द बेसिस ऑफ कार्बन स्केलेटन. कोणत्या बेसिसवरती आहे, कार्बन स्केलेटन वरती आहे. आणि जे ऑर्गेनिक कंपाऊंड क्लासिफिकेशन करण्याची जी सेकंड मेथड आहे, ती आहे ऑन द बेसिस ऑफ फंक्शनल ग्रुप. म्हणजे फंक्शनल ग्रुपच्या बेसिसवरती सुद्धा आपण ऑर्गेनिक कंपाऊंडचं क्लासिफिकेशन करू शकतो, आणि कार्बन स्केलेटनच्या बेसिसवरती सुद्धा ऑर्गेनिक कंपाऊंड काय करते, तो क्लासिफाय करता येतं. आता परत एकदा बघूया, द क्लासिफिकेशन ऑफ ऑर्गेनिक कंपाऊंड ऑन द बेसिस ऑफ कार्बन स्केलेटन. फर्स्ट, organic compound we classified into two types, aliphatic and cyclic. Okay, then the cyclic compound are classified into homocyclic and heterocyclic. The homocyclic compound classified into alicyclic, aromatic. The aromatic classified into benzenoid and non-benzenoid. Then cyclic compound classified into heterocyclic. Heterocyclic are again classified into heterocyclic aromatic and heterocyclic नॉन एरोमॅटिक. ठीक आहे. ही जी क्लासिफिकेशन आहे, परत एकदा सांगतो, हे जे क्लासिफिकेशन तुमच्या समोर दिसतं, हे जे कोणत्या कशावरती बेसिस आहे, ते कार्बन स्केलेटनवरती आहे. नेक्स्ट व्हिडिओमध्ये आपण जे क्लासिफिकेशन करणार आहोत ते असणार आहे फंक्शनल ग्रुपच्या बेसिसवरती. थँक्यू.